आज आपण मराठी साहित्यातल्या एका अशा लेखकाच्या विश्वात जाणार आहोत ज्यांनी ज्यांनी खरं तर एका संपूर्ण पिढीला रहस्य आणि विज्ञान कथांनी अक्षरशः वेड लावलं होतं. नारायण धारप. अगदी बरोबर, नारायण धारप. आणि आज आपल्यासमोर आहे त्यांचा अंधार यात्रा हा कथासंग्रह. आणि या संग्रहाची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे यातलं काळ हे पात्र. म्हणजे ते फक्त बॅकग्राऊंड नाहीये, ती एक एक शक्ती आहे जी कथेला पुढे नेते, पात्रांना जखडून ठेवते. हो, आणि याच शक्तीचा वापर धारपांनी सत्ता, संघर्ष, त्याग यांसारख्या मोठ्या संकल्पनांसाठी कसा केला हे आज आपण उलगडून पाहणार आहोत. विशेषतः अंधार यात्रा या मुख्य कथेच्या माध्यमातून. चला तर मग सुरुवातच करूया त्या जगापासून. ही गोष्ट आहे सूर्य साम्राज्याची, एक भविष्यकालीन समाज. पण मला एक गंमत वाटते की भविष्याची कथा असूनही धारपांनी राजेशाही का निवडली असेल, म्हणजे लोकशाही किंवा कॉर्पोरेट जग का नाही? हाच तर धारपांच्या लेखनाचा गाभा आहे. ते दाखवतात की तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी माणसाची वृत्ती, तो सत्तेचा मोह आणि समाजातली उतरंड हे चक्र फिरतच राहतं. सूर्य साम्राज्य हे नावच किती बोलकं आहे. हो ना. एका बाजूला शासक वर्ग आलिशान महालांमध्ये राहतोय आणि दुसऱ्या बाजूला सामान्य जनता, गुलाम, ते अंधारात ढकलले गेले आहेत. ही फक्त आर्थिक विषमता नाहीये, ही एक राजकीय खेळी आहे. अगदी. आणि या खेळीच्या केंद्रस्थानी आहेत दोन पात्र. एक म्हणजे सूर्य, साम्राज्याचा होणारा शासक. त्याचं वर्णन वाचताना एक उमदा राजकुमार डोळ्यासमोर येतो खरा, पण त्याच्या स्वभावातली ती क्रूरता आणि तो गर्व लपत नाही. तो सत्तेचं मूर्तिमंत स्वरूप आहे. त्याला अधिकार हवा आहे, कोणत्याही परिस्थितीत. आणि दुसरीकडे आहे सिरी, सध्याचा शासक औकार यांची मुलगी. ती सुंदर आहे, बुद्धिमान आहे, पण तिचा स्वाभिमान, तिची तत्व तिच्यासाठी जास्त महत्वाची आहेत. ती त्या व्यवस्थेचाच एक भाग आहे, पण तरीही ती त्या व्यवस्थेवर प्रश्न विचारते. आणि मला वाटते इथेच त्यांच्यातला तो संघर्ष सुरू होतो. सूर्याला सिरीशी लग्न करून आपली सत्ता आणखी मजबूत करायची आहे. हो, पण सिरी त्याला अस्पष्टपणे नकार देते. आणि हा फक्त वैयक्तिक नकार नाहीये. नाही, हा एका विचारधारेने दुसऱ्या विचारधारेला दिलेला नकार आहे. बरोबर. आणि सूर्याला तिच्यावर संशय आहे. तिच्या गुप्त भेटींबद्दल तो तिच्यावर पाळत ठेवतोय. यावरूनच कळतं की ते साम्राज्य बाहेरून कितीही चकचकीत असलं तरी आतून कसं पोखरलेलं आहे. आणि ही दडपशाही आपल्याला त्या कथेच्या सगळ्यात विलक्षण आणि भयानक संकल्पनेकडे घेऊन जाते, समारंभ. हे नाव ऐकून वाटतं की काहीतरी उत्सव असेल, वर्षातून 2दा होणारा कार्यक्रम, लोकांना अष्टकोणी चकचकीत वाहनांमधून अंतराळात पाठवलं जातंय. वरकरणी उद्देश खूप उदात्त दिसतो, मानवासाठी नवीन राहण्यायोग्य ग्रह शोधणं. पण यामागचं विज्ञान आणि राजकारण दोन्ही अंगावर काटा आणणार आहे. हो, कारण ही वाहनं प्रकाशाच्या गतीने प्रवास करतात. आणि इथे आइन्स्टाईनचा तो टाइम डायलेशनचा सिद्धांत लागू होतो. अच्छा. म्हणजे त्या वाहनात बसलेल्यांसाठी काही दिवस किंवा महिने गेले तरी पृथ्वीवर शेकडो किंवा हजारो वर्षे उलटून गेलेली असतात. बापरे, म्हणजे हा एक वन वे प्रवास आहे. एक अशी अंधार यात्रा जिथून परत येण्याचा मार्गच नाहीये. ही तर एक कायमची हद्दपारी झाली. पण मला एक प्रश्न पडतोय की सामान्य लोकांना यामागचा हा धोका कळत नव्हता का? ते तयार कसे व्हायचे? हा महत्वाचा मुद्दा आहे. धारप हे थेट सांगत नाहीत, पण आपल्याला असं कळतं की लोकांसमोर एक उदात्त स्वप्न ठेवलं गेलंय, मानवतेच्या भल्यासाठी त्याग, अशा गोंडस नावाखाली. पण खरं कारण वेगळंच आहे. हो, महापंडित आदित्य सिरीला सांगतात की सूर्य या योजनेचा वापर आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी करतोय. म्हणजे हे एक असं शस्त्र आहे जे आवाज करत नाही, रक्तपात करत नाही, फक्त तुमच्या शत्रूला काळाच्या प्रवाहात कायमचं दूर करून टाकतं. तंत्रज्ञानाचा किती भयानक वापर आहे हा. इथे तंत्रज्ञान प्रगतीचं नाही तर दडपशाहीचं साधन बनलंय. अगदी. अंधार यात्रामध्ये काळ हे एक ठरून वापरलेलं शस्त्र आहे. पण धारपणी त्यांच्या इतर कथांमध्येही काळाला असंच नियंत्रित दाखवलंय का? अजिबात नाही. आणि म्हणूनच त्यांचं लेखन इतकं समृद्ध आहे. ह्याच संग्रहात चक्रधर नावाची एक कथा आहे. ती काळाचं अगदी उलटं चित्र उभं करते. अच्छा, ते कसं? अंधार यात्रामधला प्रवास ठरवून केलेला आहे, पण चक्रधरमधला प्रवास पूर्णपणे अपघाती आहे, गोंधळात टाकणारा आहे. त्यातला नायक, एक पत्रकार, एका विचित्र दुकानात शिरतो आणि नकळतपणे थेट इसवी सन 4784 मध्ये पोचतो. अरे देवा,
म्हणजे तिथे काळ हा एक सापळा आहे ज्यातून सुटका नाही. बरोबर. तर अंधार यात्रामध्ये काळ हे एक राजकीय हत्यार आहे. वा. आता पुन्हा अंधार यात्रेकडे येऊया. जिथे इतकी परिपूर्ण दडपशाहीची व्यवस्था आहे, तिथे त्याला आवाहन देणारी शक्ती उभी राहणारच. आणि ती शक्ती म्हणजे सारंग. सारंग. हे पात्र खूप विचारपूर्वक लिहिलेलं आहे. तो फक्त एक बंडखोर नाही. तो उच्च कुळात जन्मालाय, पण त्याची आई गुलाम असल्यामुळे त्याला दोन्ही जगांची जाणीव आहे. आणि त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचलाय. म्हणजे तो एक उत्तम रणनीतिकार आहे. हो ना? तो गुप्तपणे संघटना चालवतो. वर्तुळ 15, वर्तुळ 16 अशी सांकेतिक भाषा वापरतो. तो क्रांतीसाठी आवश्यक असणारं प्रतीक आणि व्यवस्था दोन्ही उभं करतोय. आणि सिरी यात सारंगकडे ओढली जाते. ती वेषांतर करून त्याच्या सभांना जाते. मला वाटतं हा तिच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आहे. बरोबर. तिला पहिल्यांदाच कळतं की ज्या व्यवस्थेच्या शिखरावरती बसलीये त्याच्या पायाखाली असंतोषाचा ज्वालामुखी धुमसतो आहे. महालात बसून तिला जे जग दिसत होतं त्यापेक्षा कितीतरी वेगळं, खरं आणि भयानक जग तिला तिथे दिसतं. आणि जेव्हा सारंग स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला तिच्याच महालात भेटायला येतो, तेव्हा त्यांच्यातलं नातं फक्त राजकीय राहत नाही. ते भावनिक बनतं. अगदी. पण हीच भावनिक जवळीक त्यांच्यासाठी धोकादायक ठरते. हो, कारण आता हा संघर्ष वैयक्तिक पातळीवर पोचतो. सिरीचा नोकर वत्सिक, जो तिला मदत करतो, तो पकडला जातो. आणि त्याच्याकडून माहिती काढून सूर्य सारंगपर्यंत पोहोचतो. आणि मग तो आपला शेवटचा डाव खेळतो. तो सारंगला शिक्षा म्हणून त्या अंधार यात्रेवर पाठवण्यासाठी एका खास समारंभाचं आयोजन करतो. हो. संपूर्ण राज्यासमोर आपल्या सर्वात मोठ्या शत्रूला तो कायमचा संपवणार असतो. हे फक्त हद्दपारी नाही, हे एक राजकीय प्रदर्शन आहे, इतरांना धडा शिकवण्यासाठी. या क्षणी सिरी पूर्णपणे हतबल होते. तिचे वडील शासक अवकार आणि महापंडित आदित दोघेही सूर्याच्या सत्तेपुढे दुबळे वाटतात. पण मग कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं. समारंभ पार पडतो, सारंगला पाठवून दिलं जातं आणि राज्यात बंडाळी सुरू होते. तेव्हा अवकारांना परिस्थितीचं गांभीर्य कळतं. आणि मग ते एक धक्कादायक पाऊल उचलतात. हो. ज्या शासकाला सगळे दुबळं समजत होते, तोच शासक देशात यादवी युद्ध टाळण्यासाठी स्वतः सूर्याची हत्या करतो. हे खूप महत्वाचं आहे. का? कारण हे दाखवतं की ती व्यवस्था इतकी सडली होती की तिला वाचवण्यासाठी त्या व्यवस्थेच्या प्रमुखालाच एक हिंसक पाऊल उचलावं लागलं. शांततेचे सगळे मार्ग संपले होते. संपले होते. पण सारंग तर गेलेला असतो. क्रांतीचा नेताच त्या प्रवासाला निघालेला असतो. आणि इथे सिरी एक असा निर्णय घेते जो वाचकाला विचार करायला लावतो. जेव्हा मी हे पहिल्यांदा वाचलं होतं तेव्हा मला वाटलं, वा, काय त्याग आहे. पण आता विचार करताना वाटतं की तिचा निर्णय खरंच एका नायिकेचा होता का? हाच या कथेचा सगळ्यात शक्तिशाली प्रश्न आहे. ती महापंडित आदित यांच्या मदतीने गुप्तपणे स्वतःचं नाव त्या समारंभासाठी नोंदवते. आणि नियमानुसार एका पुरुषासोबत एक स्त्री पाठवणं आवश्यक असल्याने आदित तिची जोडी सारंग सोबत लावतात. हो. म्हणजे ती सारंगला वाचवण्यासाठी, त्याच्यासोबत राहण्यासाठी, पृथ्वीवर सुरू झालेली क्रांती, आपले लोक, आपलं कर्तव्य सगळं मागे सोडून निघून जाते. म्हणजे एका अर्थाने तिने क्रांतीला वाऱ्यावर सोडून दिलं. हा तिचा स्वार्थ होता की प्रेम की त्याग? धारप याचं उत्तर देत नाहीत. ते हे आपल्यावर सोडतात. तिने एका व्यक्तीला वाचवलं पण लाखो लोकांना मागे सोडलं. हा त्याग आहे की पलायन? कथेच्या शेवटी ते दोघं बेशुद्ध अवस्थेत त्या यानातून एका अज्ञात ग्रहाकडे झेपावत आहेत आणि मागे पृथ्वीवर क्रांतीची आग भडकलेली आहे. त्यांनी एका जगाला आग लावली आणि दुसऱ्या अज्ञात जगात निघून गेले. खरंच, या कथांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की नारायण धारप विज्ञान कथांचा वापर केवळ मनोरंजन किंवा भविष्याची चित्र रंगवण्यासाठी करत नाहीत. नाही, ते त्याचा वापर एक आरसा म्हणून करतात, ज्यात आपल्याला सत्ता, समाज, क्रांती आणि मानवी नातेसंबंधांचे गुंतागुंतीचे प्रतिबिंब दिसतं. अगदी बरोबर. अंधार यात्रा ही फक्त अंतराळ प्रवासाची गोष्ट नाही. ती एका दडपवलेल्या समाजाची, एका फसलेल्या क्रांतीची आणि दोन व्यक्तींच्या अत्यंत गुंतागुंतीच्या निर्णयाची कहाणी आहे. विज्ञान आणि मानवी भावनांचा इतका सुंदर आणि तितकाच अस्वस्थ करणारा मिलाप. हो, त्यांच्या लेखनात तो आढळतो. तर या सगळ्या चर्चेनंतर एक अंतिम विचार मनात येतो. सिरी आणि सारंग एका नव्या प्रवासाला निघाले आहेत. त्यांनी जुनं जग, तिथला संघर्ष, नाती सगळं मागे सोडलं आहे.
पण त्यांची अंधारा यात्रा ही मानवतेसाठी एका नव्या पहाटेकडे जाणारी वाट आहे की एका कधीही न संपणाऱ्या एकाकी रात्रीतला प्रवास. त्यांनी स्वतःच्या जगाचा विध्वंस पाहिला आहे. त्या आठवणी घेऊन ते एका नव्या कोऱ्या ग्रहावर उतरतील. मग ते तिथे एक नवीन उत्तम समाज घडवतील? की नकळतपणे जुन्या चुकांची पुनरावृत्ती करतील? कदाचित. कदाचित अंधार यात्रा हे अंतराळातल्या प्रवासाचं नाव नाहीये, ती एक मानसिक अवस्था आहे जी कधीच संपत नाही.